सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमात बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे सांगलीत नक्की काँग्रेसचा पाठिंबा कुणाला होता असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीत प्रचारासाठी राबवलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं। विशेष म्हणजे स्नेहभोजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नावाचा उल्लेख होता। वास्तविक महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचा निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं होतं। मात्र स्नेहभोजनाला विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आलंय। तर आताची बातमी आपण बघतोय सांगलीमधून। सांगलीमध्ये काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमात बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उपस्थिती अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन लावल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। विशाल पाटलांच्या उपस्थितीमुळे सांगलीमध्ये नक्की काँग्रेसचा पाठिंबा कुणाला होता असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीत प्रचारासाठी राबवलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी हे स्नेहभोजन आयोजित केलं होतं। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय यांच्याकडून। धनंजय, आपल्यासोबत आपण बघतोय की धनंजय, सांगलीची निवडणूक विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे कशा प्रकारे महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक ठरली हे तर आपण पाहिलेलंच आहे, पण त्यामध्ये आता काँग्रेसच्या स्नेहभोजनाचं खास आमंत्रण विशाल पाटलांना दिलं गेलंय। नेमकी सांगलीत या संदर्भात काय चर्चा चालू आहे? हर्षाली, आपल्याला माहित आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष म्हणून उमेदवारी केलेली होती आणि त्यावेळेला सातत्यानं असे आरोप व्हायचे की काँग्रेसचे काही नेते हे छुप्या पद्धतीनं विशाल पाटील यांना मदत करत आहेत। तर आता त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सांगलीचे पृथ्वीराज पाटील यांनी लोकसभेदरम्यान जे काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्यासाठी झटले, निवडणुकीमध्ये झटले, त्यांच्यासाठी श्रमपरिहाराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये विशाल पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं आणि ते उपस्थितही राहिले। यावरून आता पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे की नेमकी काँग्रेस, सांगली काँग्रेस ही महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी होती की अपक्ष बंडखोर विशाल पाटील यांच्या पाठीशी होते? नक्कीच धनंजय, धन्यवाद या सविस्तर माहितीकरिता।